नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे देशामध्ये सध्या जे राजकारण चालू आहे, जे नगराध्यक्ष पदाची, नगरपालिकेची जे निवडणुका चालू आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, देशामध्ये जे महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्यामध्ये ज्या निवडणुका चालू आहेत सध्या नगरपालिकेच्या, नगराध्यक्ष पदाच्या ज्या काही असतील निवडणुका चालू आहेत, त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा असा दावा होता काही वर्षांपूर्वी किंवा काही त्यांनी एक सेंटेन्स दिलं होतं, वक्तव्य केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आपण जी काही आपली विरोधी पार्टी आहे, म्हणजे इट मीन्स की काँग्रेस किंवा शरद पवार गट किंवा इतर कुठलाही पक्ष असू द्या, तर त्याच्यावरती त्यांनी टीकास्त्र सोडताना असं बोललं होतं की ते फक्त आणि फक्त घराणेशाहीला महत्त्व देतात आणि कार्यकर्त्यांना किंवा इतर कुठल्याही लोकांना संधी देत नाहीत. आणि भाजपमध्ये फक्तच असं होतं की कुठल्याही माणसाला उचलून पदावरती बसवलं जातं. ह्याचा पूर्णपणे जो आता आपल्याला बेमोड होताना त्या वक्तव्याचा आपल्याला दिसतोय आणि ते वक्तव्य पूर्णपणे जनतेला मूर्ख बनवण्यासाठी होताना आपल्याला पूर्णपणे दिसलेलं आहे. हे आपल्याला असं जाणवलं आता बऱ्यापैकी. जर आपण व्यवस्थित बघितलं, बिहारमध्ये जे एनडीएचं सरकार निवडून आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा नितीश कुमार यांचे पुत्र यांनी विधानसभा निवडणूक जी तिथे झालेली आहे त्याच्यामध्ये ती न लढवता सुद्धा त्यांनी केंद्रीय पद त्या मंत्रिमंडळामध्ये मिळवलेलं आहे. मंत्रिपद त्या मंत्रिमंडळामध्ये मिळवलेलं आहे. निवडणूक न लढवता सुद्धा त्यांनी असंवैधानिकरित्या तिथं पदभार सांभाळलेला आहे. तेच नाही, त्याचे पूर्णपणे पडसाद हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसून येतील. मी काही गोष्टींची स्टडी केल्यानंतर त्याचा एक यादी काढलेली, ती यादी खूप मोठी आहे. जवळजवळ 11 ठिकाणांची यादी ही आपण आपल्या मिळालेल्या माहितीनुसार जमा केलेली आहे आणि ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तिथे फक्त ह्याचा पूर्णचे तो संदेश आपल्याला एकच भेटतो की फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या, कार्यकर्त्यांनी राजनेत्यांच्या चाटायची, त्यांच्या पायाखालची धूळ जमा करायची, स्वतःच्या डोक्याला लावून घ्यायची आणि त्याच्यावरती कार्यकर्त्यांनी खुश राहायचं. जर आपण व्यवस्थित बघितलं तर पहिला आहे मंत्री गिरीश महाजन, हे भाजपमध्येच असून त्यांची पत्नी जी आहे यांना नगराध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. दुसरा आहे आमदार प्रताप अडसड, यांच्या बहिणीला नगराध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. चौथा आहे नरेंद्र भोंडेकर, भंडारा जिल्ह्यामध्ये, त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. पाचवा आहे चंद्रकांत पाटील, यांच्या मुलीला नगराध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. ते आहे निवडणूक लढवत आहेत मुक्ताईनगर जळगाव इथून. नंतर आहेत किशोर पाटील, यांच्या पत्नीला दिलेलं आहे. यांची जी विधानसभा आहे ती पाचोरा जळगाव विधानसभा आहे. नंतर त्याच्यानंतर आहेत राजन पाटील, यांच्या सुनेला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिसतं खासदार रामभाऊ वाजे, यांच्या भाऊला नगराध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. ते सिन्नर आणि नाशिक इथून ते खासदार आहेत. नंतर आपण बघितलं तर आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव हे जे गाव आहे ते जळगावमध्ये आहे, त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीला जे काही नगराध्यक्षपद देण्यात आलेलं ते सुद्धा भुसावळमध्येच आहे. नंतर आहे नारायण कुचे, यांचा पुतना अंबड जिल्ह्यामध्ये आहेत. हे सगळे जे काही राजनैतिक मी नावं तुमच्यासमोर वाचलेली आहेत त्या सगळ्यांच्या रिलेटिव्सला हे पद देण्यात आलेलं आहे. ह्याचा परिणाम असा दिसून येतो आपल्याला की कार्यकर्ते हा गांडू असतो, त्याला बिलकुल देवाने अक्कल नावाचा प्रकार दिलेला नसतो. फक्त 2-4 फोटो काढायला भेटले तर आपण लगेच चाटाय जातो लोकांची. आणि याच्यामध्ये भाजप या पक्ष सुद्धा दुतोंडी चेहरा आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भाजप असं बोलतं की ते घराणेशाहीला पूर्णपणे संपवतो. यांनी पूर्णपणे आरोप हा काँग्रेस पक्षावरती केलेला होता. काँग्रेस फक्त घराणेशाहीला बढती देतं, पण त्याचं प्रत्यक्षात रूप आपल्याला आता सध्या या निवडणुकांमध्ये 2025च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये आपल्याला सहसा दिसून येते. आणि कसं होतं, हे आपण दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून, अशी सध्या भाजप पक्षाची पूर्णपणे झालेली. हा व्हिडिओ काढताना जीवाला खूप रिस्क आहे, पण काढणं गरजेचं आहे. कारण जनता एकदम चुत्या आहे आणि जनता चुत्या तर त्यानंतर मग राजकारणी सुद्धा चुत्या. म्हणजे आपण म्हणतो की जनता नालाय तर राजकारणारे सुद्धा नालायकच असं आपण म्हणू शकतो. पण या व्हिडिओ त्या सांगण्याचा एकच मुद्दा आहे की कार्यकर्त्यांनी थोडीशी अक्कल स्वतःची जर वापरली तर खूप बरं राहतं. कारण राजनेता शेवटी स्वतःच्या परिवारालाच मोठा करतो. किती जरी केलं तरी स्वतःच्या मुलाबाळांचाच विचार करतो. कार्यकर्त्याचा तो कधीही विचार करताना आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे माणसाने गांडूपणे त्यांची चाटणं बंद करावं. राजनेत्यांनी देश लुटला, घोडा लावला आपल्या देशाला, आपलीच प्रॉपर्टी लुटून आपल्यावरच उडली, त्यांच्याकडे एवढा कमी तेवढा पैसा आला कुठून, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कार्यकर्त्यांनी याच्यावर थोडा विचार करावा, थोडा स्टडी करावा. आपण कुठं गु खातो, आपण काय बोलतो, आपण कुणासाठी बोलतो, कुणाच्या मागे पळतो, कुणासाठी आपला आपण वेळ वाया घालतो, हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. काळाची ही गरज आहे. जर असं नाही झालं तर हे मंत्री अशाच आपल्या परिवाराला मोठं करत राहतील, त्यांच्या प्रॉपर्टी ते कमवत राहतील आणि आपण भिकारड्यासारखं एखादा गाढव कसा असं बांधलं मारलं की त्याच्या मागे पळत जातो, तशी सुरुवातीची कंडिशन होताना आपल्याला दिसते. कालांतराने पूर्ण कार्यकर्ता हा
चाटून चाटून संपून जाईल, पण त्याला कुठलंही पद किंवा कुठलीही संधी देण्यात येणार नाही. कारण राजकारत्यांना सगळं स्वतःच्याच घशात घालायचंय. पत्नी आमदार, बायको आमदार, स्वतः आमदार, मंत्री असले तरी त्यांना सगळ्या सत्ता स्वतःच्या अंडर पाहिजेत. कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की जनता ही गाढव आहे, जनता ही गांडू आहे. त्यामुळे जनतेला लुटायचं असेल तर आपल्याला सत्तेत असणं गरजेचं आहे. एकाचं पद जरी गेलं तरी दुसरा त्या पदावर बसून विराजमान होऊन पूर्णपणे सत्ता आपल्या ताब्यात येऊ शकते. यापेक्षा इंग्रजच चांगले होते. जेवढं राजकारण्यांनी घोडा लावला नाही तेवढं इंग्रजांनी बऱ्यापैकी आपल्याला विकास तरी करून दिला. भले त्यांनी अत्याचार केले होते, परंतु राजकारणी एवढं देशाला जेवढं लुटलं तेवढं इंग्रजांनी सुद्धा लुटलं नाही. त्यामुळे माझी हात जोडून कळकळीची विनंती की कार्यकर्त्यांना तुम्ही तुमची अक्कल वापरा जरा. गांडू लोकांच्या राजनेत्यांच्या मागे पळणं बंद करा. ते किती जरी केलं तरी ऍट द एंड स्वतःच्या परिवाराचाच विचार करतात. आपण आपलं परिवार भलं आणि आपण भलं एवढा विचार करावा आणि कार्यकर्त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन याच्यावरती विचार विनिमय करावा आणि आपला योग्य तो मार्ग निवडावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.